निवडणूक संपली, सोयाबीनच्या हमीभावाचं काय? अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. अमरावतीमध्ये 3800 ते 4200 भाव, सध्याच्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी. महायुती सरकार 6000 रुपये शेतकऱ्यांना भाव देणार का? आश्वासनाची पूर्तता होणार का? विधानसभा निवडणुकीत सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा तापला होता. महाविकास आघाडीतर्फे सरकार आल्यावर 7000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव देऊ असं सांगण्यात आलं होतं, तर महायुतीकडून 6000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं सांगण्यात आलं. निवडणूक संपली, महायुती सरकार आलं, त्यामुळे आमच्या सोयाबीनच्या हमी भावाचं काय झालं, असा संतप्त सवाल अमरावती जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 3800 ते 4200 सोयाबीन विक्री होत आहे. राज्य सरकारने सोयाबीनला हमी भाव 4892 इतका जाहीर केला. मात्र नाफेडचे नियम निकष भयंकर असल्याने व्यापाऱ्यांकडून सध्याच्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री होत आहे. तर महायुती सरकारचा मुख्यमंत्री व्हायचं आहे. महायुती सरकार खरंच 6000 रुपये शेतकऱ्यांना भाव देणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने 7000 रुपये भाव देऊ शेतकऱ्याला असं आश्वासन दिलं होतं आणि महायुती सरकारने 6000 रुपये हमी भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु 4892 हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्याला आपलं सोयाबीन 3200 ते 4140 रुपये या भावात विकावं लागत आहे. प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून आलं, परंतु शपथविधी बाकी आहे. परंतु यावेळेस मार्केटमध्ये आवक मंदावली आहे. शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे की आपल्याला 6000 रुपये सोयाबीनला भाव मिळेल. शेतकऱ्याला आशा आहे की काहीतरी होईल, त्यामुळे सध्या आवक मंदावली आहे बाजार समिती.